मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम 2025 इथे ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढतोय एलिमेंटरीसाठी आणि या ठिकाणी मी वांग कलर करून दाखवतोय। तर मित्रांनो, याच्यासाठी मी कोणचे कलर यूज करतोय तर हे ऑइल पेस्टल कलर्स आहेत। आपण बघितलेच आहे ऑइल पेस्टलमध्ये सोप्या पद्धतीने कसा आपण कलर करू शकतो हे आपण आज बघणार आहे। तर या ठिकाणी मी एक व्हाईट पार्ट सोडलेला आहे, इथे पण एक व्हाईट पार्ट सोडलेला आहे। पहिले लाईट कलर करून घेतला आणि ज्या साइडनी शॅडो आहे त्या साइडने मी हा थोडा डार्क कलर व्हायलेट कलर जो आहे तो इथे मी करतोय। जांभळ्या रंगाचं वांग या ठिकाणी दिलेलं आहे। तर रंगकाम करताना तसंच रंगकाम करायचं आहे जे जांभळं दिसेल। तर या ठिकाणी मी दोन रंगांचा वापर या ठिकाणी करतोय आणि तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मी दोन रंग भरून घेतले। आता आपण परत हा जो पर्पल कलर आहे हा याच्यावर मिक्स करणार आहे। या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे डार्क जांभळ्या रंगाचं वांग या ठिकाणी मी बनवतोय। तर हे मिक्स करताना दोन्ही रंग एकमेकावर मी घासतोय, दोघांचं मिश्रण या ठिकाणी होत आहे आणि अगदी सहजरित्या एकदम छान पद्धतीने आपण हे वांग या ठिकाणी रंगवून घेतोय। तर मित्रांनो, वांग रंगवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे। काळजी अशी घ्यायची आहे की रंग मिक्स व्यवस्थित झाले पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे। रंग बाहेर जायला नको हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी मी मिक्सिंग करतोय, कलरचं एकमेकांमध्ये मिक्सिंग करतोय। तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने इथे मी हे मिक्सिंग करतोय की जो व्हाईट पार्ट आहे तो मी इथे थोडासा सोडून दिलेला आहे आणि याचं मिक्सिंग या ठिकाणी आपण करतोय। मिक्सिंग करत असताना आपल्याकडे परत डार्क जो व्हायलेट कलर आहे तो या ठिकाणी मी घेतोय आणि ज्या ठिकाणी आपण पर्पल कलर वापरला आहे त्या ठिकाणी पण थोडा थोडा हा रंग इथे आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करत असताना काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे, जास्त डार्क व्हायला नको, कारण हा उजेडाकडचा भाग आहे। आपण उजेड या ठिकाणी सोडलेलाच आहे। आता हे रंग मी इथे एकमेकात मिक्स केलेले आहेत। तर हे केल्यानंतर काय करायचं आहे, एक तर तुम्ही कॉटन बर्ड हा अशा पद्धतीचा घेऊ शकता, जो मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे तोच इथे यूज करतोय। तर हे यूज करताना याचं मिक्सिंग करायचं आहे किंवा बोटानी पण आपण करू शकतो। हे जे मिक्सिंग आहे हे बोटानी सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येईल। तर मित्रांनो, ही जी पद्धत आहे अतिशय सोपी पद्धत आहे। या सोप्या पद्धतीमध्ये आपण वांग या ठिकाणी रंगवतोय। रंगवताना डार्क आणि लाईट म्हणजे उजळ छटा आणि गडद छटा यांचा आपल्याला वापर करायचा आहे। तर हे वापर करत असताना आपल्याला प्रेशर जे आहे, जे मी इथे प्रेशर देतोय हे थोडंसं लक्षात द्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे आपण वांग या ठिकाणी रंगवतोय। त्याचा गोलाकार व्यवस्थित आला पाहिजे। थोडं जर बाहेर गेलं तर आपण हलक्या हाताने परत मिक्स करून घेऊ आणि अशा पद्धतीने आता वरचा जो लाईट आहे हा अतिशय कमी आहे आणि खालचा लाईट जो आहे तो जास्त आहे। तर इथे मी थोडंसं याच्यावर मर्ज करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करायचं आहे। कोणताही रंग बाहेर लागायला नको, लागला तर तो हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा तुम्ही हा असा पुसू शकता। तर मित्रांनो, या गोष्टी थोड्याशा लक्षात द्यायच्या, काळजीपूर्वक आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। तर हे इयरबड मी बाजूला ठेवलं आणि या ठिकाणी परत आता डार्क कलर, कारण की या ठिकाणी हा डार्क कमी झालेला आहे, मिक्स व्यवस्थित झाला नाही। तर आता इथे आपण हलक्या हाताने हा मिक्स करून घेऊ। हा मिक्स करताना काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला वांग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येईल। तर हा मध्ये गेलेला भाग
या ठिकाणी थोडा डार्क होईल, हलका हलका वरती, आणि हा खाली आलेला भाग या ठिकाणी पण आपल्याला हा डार्क शेड दिसेल. आणखीन जर आपल्याला डार्क करायचं असेल तर आपण ब्ल्यू कलर या ठिकाणी वापरू शकतो. तर इथे तर मी ब्ल्यू कलर बघू, आपण जर वाटलं तर ब्ल्यू कलरचा वापर आपण करू, अन्यथा नाही केला तरी चालेल. तर हे वांग या ठिकाणी आपलं कंप्लीट झालेलं आहे. दोन पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, एक तर इयरबड वापरू शकता किंवा तुम्ही बोटाने सुद्धा हा कलर मिक्स करू शकता. अशा पद्धतीने हा बोटाने सुद्धा अतिशय छान स्मूथ कलर या ठिकाणी आपल्याला दिसेल, स्मूथ होईल. आणि आपल्याला इफेक्ट काय द्यायचं आहे तर त्याची राऊंडिटी दिसली पाहिजे. राऊंडिटी दिसण्यासाठी आपल्याला हा कलर या ठिकाणी वापरायचा आहे. बोटांच्या साहाय्याने आपण या ज्या छटा आहेत या व्यवस्थित करून घेतो. एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम 2025 2025 मध्ये होणारी, सप्टेंबरमध्ये होणारी जी परीक्षा आहे, मी याचा टाइम टेबल टाकलेलाच आहे तुम्हाला. तर तो टाइम टेबल तुम्ही जाऊन बघू शकता. इतर काही व्हिडिओ असतील ते पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थोडासा पांढऱ्या रंगाचा वापर करू. हा जो व्हाईट कलर आहे याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे. ज्या ठिकाणी लाईट आहे, जिथे हायलाईट दिसतोय त्या ठिकाणी मी हा कलर इथे वापरलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडा जास्त लाईट दिसतोय आणि वरच्या बाजूला कमी लाईट दिसतोय. तर अशा पद्धतीने हा कलर मिक्स करायचा आहे. मिक्स करताना थोडं केअरफुली या गोष्टी करायच्या, काळजीपूर्वक आपल्याला ही गोष्ट हाताळायची आहे. तर या ठिकाणी मी याचा हायलाईट असा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे वांग आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी आणखीन थोडंसं गडद असायला पाहिजे, कारण सावलीचा भाग आहे. तर आपण डार्क ब्ल्यू कलर जो आहे हा डार्क ब्ल्यू कलर या ठिकाणी वापरू आणि त्याची जी छटा आहे ती थोडी आणखीन डार्क करू. तर बघा, रिफ्लेक्टेड लाईट म्हणून या ठिकाणी मी थोडीशी कडा ही सोडून देतोय आणि हे वांग्याचा इकडचा भाग जो आहे हा आपण इथे मिक्स करतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही वांग या ठिकाणी आपला खालचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे. परत बोटाने मी याला मिक्स करून घेतोय. मिक्स करत असताना काळजीपूर्वक बाहेर जायला नको, आपलं बोट बाहेर सरकायला नको. तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा जो रिफ्लेक्टेड लाईट आहे हा या ठिकाणी मी परत जो पर्पल कलर आहे तो या ठिकाणी मी दिलेला आहे. तर हा पर्पल कलर या ठिकाणी आपण रिफ्लेक्टेड लाईट म्हणून यूज करणार आहे. तर हे वांग आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि पुढचा जो पार्ट मी घेणार आहे वरचा, हा ग्रीन कलरचा. आता बघा, हा ग्रीन कोणता आहे आणि आपल्याला बादलीला पण ग्रीन द्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. या ठिकाणी आपण ऑलिव्ह ग्रीन, हा जो ऑलिव्ह ग्रीन आहे हा रंग आपण इथे वापरणार आहे. तर ऑलिव्ह ग्रीन वापरताना जिकडे उजळ छटा आहे त्या ठिकाणी हा मी ऑलिव्ह ग्रीनचा वापर करतोय. बघा, देठ जे आहे वांग्याचं ते कशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय, तर ही गोष्ट थोडी लक्षात घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी मी ऑलिव्ह ग्रीनचा हा वापर करतोय. ऑलिव्ह ग्रीनमध्ये आपण आता थोडासा डार्क कलर पण यूज करणार आहे. हा झाला उजळ. तर उजळ आणखीन उजळ करण्यासाठी आपण जो लाईट ग्रीन आहे तो पण या ठिकाणी यूज करणार आहे. तर हा लाईट ग्रीन या ठिकाणी आपण यूज करू हलका हलका. आणि डार्क करण्यासाठी आपण डार्क ग्रीनचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी हे बघा, हा डार्क ग्रीन हा थोडासा मी इथे मिक्स करतो, परत त्याच्यावर ऑलिव्ह ग्रीन हा त्याच्यावर मिक्स करणार आहे. तर ही छटा थोडी डार्क झाली एका साईडची.
एका साईडला आपल्याला लाईट दाखवायचे, तर आपण जास्त डार्क दाखवण्यासाठी परत या ठिकाणी ब्ल्यू कलरचा वापर करणार आहे। डार्क निळा जो रंग आहे त्याचा आपण इथे वापर करू, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याची शेड लाईट जी आहे ती लक्षात येईल। तर अशा पद्धतीने हा आपल्या वांग्याचं देठ हे तयार झालेलं आहे। ज्या ठिकाणी जास्त उजळ छटा दिसते त्या ठिकाणी आपण येलोचा पण वापर इथे करू। येलो रंग जिथे जास्त लाईट आहे त्या ठिकाणी आपण येलोचा वापर करणार आहे। तर मित्रांनो, हे जे शेड लाईट आहे हे आपण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने कोणते कोणते रंग मी इथे वापरतोय हे थोडंसं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, हे बघायला पाहिजे कशा पद्धतीने मी इथे रंग वापरतोय। तर आपल्याला ही छटा जी आहे या छटा आपल्याला या ठिकाणी मिळतील आणि त्याची राऊंडिटी दिसेल। राऊंडिटी म्हणजे त्याचा गोलावा जो आहे, गोलाकार जो आहे तो दिसला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, हे जे देठ असतं याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे ते वाळलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचा ब्राऊन कलर होतो। तर हलका हलका आपण ज्या ज्या ठिकाणी ते वाळलेलं असेल त्या ठिकाणी आपण ब्राऊन कलर पण या ठिकाणी यूज करणार आहे। तर वेगवेगळ्या रंगछटा कशा देता येतील किंवा कशा करता येतील हे आपण इथे बघतोय। आता आपण करू बादली। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एलिमेंटरी इंटरमिजिएट जी एक्झाम होते त्यासाठी तुम्ही कोणतेही रंगकाम करत असाल तर रंगकाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी रंगकाम जर तुम्ही उजव्या हाताने रंगवत असाल तर डाव्या साईडने तुम्हाला रंगकाम चालू करायचं आहे, म्हणजे आपला हात या ठिकाणी लागणार नाही आणि रंग पसरणार नाही। ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची। आता आपण करू बकेट, बादली। आता बादलीचा भाग बघा, जर आपण लाईट या साईडने घेतलेला आहे म्हणजे लेफ्ट साईडने डाव्या बाजूने जर घेतला आहे तर या ठिकाणी डाव्या बाजूने आपला लाईट दिसेल आणि उजव्या बाजूला डार्क शेड दिसतील। परत इथे रिफ्लेक्टेड लाईट आपल्याला दाखवावं लागेल। तर मित्रांनो, आपण ग्रीन कलरचा यूज करणार आहे, हिरवा रंग बादलीसाठी। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतोय की हे चित्र मी या ठिकाणी बघतोय आणि जसे रंग घेतलेले आहेत त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी रंग काम करणार आहोत। तर बादली जी आहे ती हिरव्या रंगाची आहे, मग जो आहे तो लाल रंगाचा आहे आणि जांभळ्या कलरचं वांग आहे। तर या ठिकाणी आता आपण बादलीला रंगकाम करायला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी लाईट ग्रीन कलर यूज करतोय। लाईट ग्रीन कलर उजव्या बाजूला, याचा जो लाईट असेल तो कुठे येईल तो एक अंदाज घेऊन या ठिकाणी मी लाईट पहिले सोडतोय। ठीक आहे, हा आपण पहिले हिरवा रंग या ठिकाणी वापरतोय। हिरवा रंग वापरत असताना आपल्याला लाईट पण सोडायचं आहे। तर या ठिकाणी एक लाईट आपण या देठापासून लाईट घेऊ, तर जिथे हायलाइट दिसेल, प्रखर प्रकाश ज्या ठिकाणी दिसेल तो भाग आपण इथे पहिलेच एक रेष मारून सोडून देऊ। तर या ठिकाणी आपल्याला हा ग्रीन कलर मी या ठिकाणी यूज केलेला आहे। आता हा ग्रीन कलर यूज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लाईट सोडायचं आहे। हा जो भाग आहे इथे लाईट सोडायचा आहे। तर हा लाईट सोडताना या ठिकाणी मी छोटीशी एक हायलाईटसाठी एक रेष मारून घेतो, म्हणजे हा लाईट या ठिकाणी आपला इथे सुटेल। नेहमी कडेच्या खाली डार्क कलर येतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आपण डार्क जो पार्ट आहे तो पण आपण करणार आहे। तर या ठिकाणी मी पहिले हा लाईट जो भाग आहे हा मी इथे रंगवून घेतो। हे रंगवत असताना काळजीपूर्वक रंगवायचं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे।
अतिशय काळजीपूर्वक ही गोष्ट आपल्याला करायची आहे. आता बघा मित्रांनो, हे जे वांग आहे याची पण शॅडो याच्यावर पडलेली आहे, ती पण आपल्याला दाखवायची आहे. तर पहिले आपण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो बादलीचा रंग या ठिकाणी आपण करून घेऊ. शॅडो आपण थोडी लेट दाखवू, नंतर आपण तिच्यावर डार्क कलर आपण करणार आहोत. तर हे करत असताना वेगवेगळे रंग आपल्याला वापरायचे आहेत. इकडच्या साईडने डार्क येईल, हा भाग कडेच्या खालचा भाग डार्क येईल, त्याच्यासाठी मी इथे एक लाईन ओढून घेतो. आता आपला हात इथे लागेल रंग करताना, म्हणून आपण पहिलेच हा वरचा भाग जो आहे याला पण आपण रंगवून घेऊ. हे बघा, या ठिकाणी हा लाईट सुटेल, जसा इथे सुटला आहे तसं या ठिकाणी पण लाईट येईल आणि इथे पण ही शॅडो येईल. तर ही करत असताना थोडंसं लक्षपूर्वक वरचा जो भाग येईल फ्रंटचा तो थोडा लाईट असेल आणि खाली दबलेले जी आहे बादलीचा कड्याच्या खाली जी आहे तो डार्क येईल. त्याच्यासाठी मी इथे येलो कलर वापरतो आहे. येलो कलर वापरत असताना आपल्याला या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्यायच्या आहे की डार्क उजव्या बाजूला येईल, लाईट डाव्या बाजूला येईल. तर हे करत असताना थोडं काळजीपूर्वक. आता आपण याच्या खालचा जो भाग आहे हा थोडा डार्क करणार आहोत. मी सांगितलं की बादलीची जी कडा आहे त्या कडेच्या खालचा जो भाग आहे हा हलकासा डार्क येईल. तर हा डार्क आपण या ठिकाणी करतोय, म्हणजे ती कडा वरती येईल, वर आलेली दिसेल. या ठिकाणी आपल्याला याची सावली जी आहे ती दिसणार आहे. ही कडा आपण करून घेतली. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे हा आपल्याला थोडासा डार्क करायचा आहे. या ठिकाणी हा मिक्स करतोय आम्ही डार्क, कारण आपल्याला गोलाकार जर दाखवायचा असेल तर अशा पद्धतीने हा या साईडला पण डार्क पार्ट येईल आणि याला आपण याच्यात मिक्स करून घेऊ. हा व्हाईट सोडलेला आहे मी मधला, तसाच या ठिकाणी पण हा डार्क पार्ट येईल. आता आपल्याला थोडा डार्क करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण पहिले नॉर्मल जो ग्रीन कलर आहे, जो लाईट ग्रीन आहे, तो आपण या ठिकाणी भरून घेणार आहे. सगळ्यात पहिले भरत असताना हलक्या हाताने भरायचा आहे हा, कारण की आपल्याला हा डार्क करत जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण हा या ठिकाणी व्यवस्थित भरून घेतोय. तर अशा पद्धतीने हे आपण रंगकाम करतोय बादलीचं. बादली करत असताना आपल्याला परत इकडच्या साईडला डार्क कलर घ्यायचाच आहे, पण या ठिकाणी आपला रिफ्लेक्टेड लाईट येईल म्हणून मी हा लाईट कलर या ठिकाणी भरून घेतोय. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायची. हा डार्क येणार आहे म्हणून इथे मी जास्त हा ग्रीन कलर भरणार नाही आहे. अगदी हलक्या हाताने इथे मी हा ग्रीन कलर इथे भरून घेतलेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ए ग्रेड मिळवायची असेल तर रंगकाम कशा पद्धतीने करायचं आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतोय. आता बघा, या साईडनी जर लाईट आहे तर या बाजूला पण लाईट कलर येईल. तर हा कलर आपण पहिलेच इथे भरून घेऊ. या ठिकाणी लाईट येणार आहे हा रंग आपण इथे पहिलेच फिल करून घेणार आहे आणि डार्क जो येईल तो खालच्या बाजूला. इथे आपण लाईट कलर हा भरला, इथे लाईट येणार आहे, त्याच्यासाठी मी येलो कलर पण वापरणार आहे. हा जो लाईट येईल, हा उजळ छटा जी आहे ती अशा पद्धतीने आपण दाखवू येलो कलर मिक्स करून. जशी या ठिकाणी पण आपल्याला ही लाईट टू डार्क करायचे, तर पहिले वरचा भाग आपण करून घेऊ. आणि इकडची जी बाजू आहे डाव्या साईडची ही गडद बाजू येणार आहे. तर गडद करायसाठी मी पहिले खालचा भाग जो आहे हा पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी गडद ग्रीन डार्क ग्रीननी या ठिकाणी आपण हा फिल करणार आहे. आपल्याला आणखीन डार्क करायचं असेल तर आपण ब्ल्यू कलर पण यूज करू शकतो. हे तुम्हाला दाखवेलच मी आणखीन डार्क जेव्हा करेल त्यावेळेस. तर हा इथे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की कशा पद्धतीने हे रंगकाम आपण करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला मिक्स करायसाठी तुम्ही इयरबड यूज करू शकता अशा पद्धतीने, किंवा तुम्ही हाताने पण हे करू शकता. जसं बोटाने मी इथे हा मिक्स करतोय
तर अशा पद्धतीने पण हा रंग आपण मिक्स या ठिकाणी करू शकतो. तर जी पद्धत तुम्हाला आवडेल किंवा जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्ही हे रंगकाम करू शकता. तर अशा पद्धतीने हे रंगकाम आपण करतोय. करत असताना उजळ बाजू जी आहे त्याच्यासाठी येलोचा वापर करायचा आहे. इथे हा येलो, कोणताही पार्ट व्हाईट दिसायला नको, हे थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. मिक्स करताना आता आपण वरचा भाग झालेला आहे, याची वरची कडा फक्त राहिलेली आहे. ती कडा आपण सगळ्यात शेवटी करणार आहे, कारण तो अतिशय बारीक भाग त्या ठिकाणी येतो. तर या ठिकाणी आपण रिफ्लेक्टेड लाईट सोडलेला आहे. मागची बाजू जी ही रिफ्लेक्टेड म्हणजे थोडी उजळ छटा त्या ठिकाणी आपण सोडणार आहोत आणि बाकीची जी आहे ही आपण ग्रीन कलर या ठिकाणी यूज करणार आहोत, डार्क ग्रीन. तर इथे मी 2 रंग ग्रीनचे वापरतोय, एक डार्क ग्रीन एक लाईट ग्रीन, आणि हे हळूहळू आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करताना आपण परत ग्रीनचा वापर करणार आहे. ग्रीनचा वापर करत असताना लाईट ग्रीन हा आपण इथे मिक्स करायसाठी, आता इथे हलक्या हाताने मी फिरवतोय कारण आपल्याला हा कलर याच्यामध्ये मर्ज करायचा आहे, मिक्स करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे चित्र रंगवता येईल. रंगवताना केअरफुली रंगवायचं आहे, जास्त घाई गडबड करायची नाही. आता आपल्याला हा सगळा भाग जो आहे हा हलक्या हाताने इथे पेपरला धरून ठेवायचा आहे असं, आणि हे आपण या ठिकाणी मिक्स करणार आहोत. तर मिक्स करताना अगदी काळजीपूर्वक इथे मिक्स करायचं आहे. ज्या ठिकाणी मिक्स होत नाही आहे त्या ठिकाणी परत मी हा रंग वापरणार आहे, आणि हा रिफ्लेक्टेड भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा पण आपण याच्यात मर्ज करून घेऊ. तर मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही अतिशय सोपी पद्धत आहे. या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे रंगकाम करून दाखवतोय. रंगकाम करत असताना काळजीपूर्वक रंगकाम करायचं आहे. ज्या ठिकाणी रंग मिक्स झाला नाही त्या ठिकाणी आपण परत ही थोडंसं स्मूथ वाटलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण येलोचा वापर करू. हा उजेडाचा भाग आला, जिथे उजेड आहे त्या ठिकाणी आपल्याला येलोचा वापर करायचा आहे. हा भाग थोडासा डार्क येईल कडेचा, याच्याकडे पण लक्ष द्या. आतला जो भाग आहे हा अतिशय डार्क येईल, आणि खालचा भाग पण हा डार्क होणार आहे या ठिकाणी. तर आपल्याला जो डार्क भाग करायचा आहे त्याच्यासाठी मी ब्ल्यू कलरचा वापर करणार आहे. कलर वापर करताना त्याचं टोक व्यवस्थित आहे का हे बघून आपण त्याचं जे कागद आहे तो हलकासा मी काढून घेतला आहे. तर या ठिकाणी बघा, ही एक रेष या ठिकाणी मी देतोय डार्क कलरची, जेणेकरून जी कडा आहे ती वरती येईल. तसंच आतली जी बाजू आहे या ठिकाणी पण मी हा डार्क कलर यूज करतोय, जेणेकरून तो खड्डा वाटेल. त्या ठिकाणी बादलीमध्ये आहे, बादलीचा भाग मध्ये केलेला आहे, हे दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी हा ब्ल्यूचा वापर या ठिकाणी करतोय. करत असताना थोडंसं मिक्सिंगकडे लक्ष द्यायचं आहे. हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जिथे वाटतंय की या ठिकाणी आणखीन डार्क असायला पाहिजे तर हा थोडा थोडा मी या ठिकाणी कलर वापरून हा पार्ट थोडा डार्क करून घेतो. तर डार्क आणि लाईट असे हे जे भाग आहेत हे आपल्याला आवर्जून दाखवता यायला पाहिजे. त्याचं मिक्सिंग व्यवस्थित झालं पाहिजे, कलर छान वाटले पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दर्शवायच्या आहेत. तर ह्याची जी कडा आहे वरची ही आपण नंतर दाखवणार आहे. सगळ्यात शेवटी जो उजेडाचा भाग आहे त्याला आपण हलकंसं मिक्स करून घेणार आहे. आता वांग्याची सावली आपल्याला दाखवायची आहे. वांग्याची सावली या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे. तर ती कशा पद्धतीने दाखवता येईल
तर ते आपण बघू. जो डार्क कलर घेतलेला आहे, हा जो डार्क कलर घेतलेला आहे, या ठिकाणी मी या दांडीची सावली, तर वांग कुठे या ठिकाणी टच झालेलं आहे. तर बादलीला इथून आपण ही दांडी अशा पद्धतीने याची सावली या ठिकाणी दिसेल आणि वांग्याचा जो भाग आहे, जी सावली आहे, ती तुम्हाला अशा पद्धतीने इथे दाखवता येईल. तर या ठिकाणी मी थोडासा डार्क कलर यूज करतोय ही सावली दाखवायसाठी. सावली दाखवण्यासाठी मी इथे वांग्याचा डार्क ग्रीन कलर या ठिकाणी मी यूज केलेला आहे. तर मित्रांनो, ही सावली अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसेल. तर हा झाला बादलीचा भाग. बादली करत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्यात. तर सावली हा एक महत्त्वाचा भाग जो आहे सावलीचा, तो या ठिकाणी आपण दाखवला, वांग्याची सावली. इकडे आपण डार्क ब्ल्यू कलर यूज केलेला आहे. त्याला थोडं मिक्स करून घेतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता, हे आपल्या बादलीचा पूर्ण रंग या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर कशा पद्धतीने बादली रंगवायची हे तुम्ही थोडंसं बघून घ्या. जिथे मिक्स झाला नाही तिथे परत मी मिक्स करतोय. इथे थोडंसं टेक्स्चरसारखा प्रकार मी या ठिकाणी देतोय लायनिंगचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला बादली पण छान वाटेल आणि टेक्स्चर पण दिसेल, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतील. तर ही झाली बादलीचा भाग जो आपण इथे रंगवलेला आहे. तर मित्रांनो, आता पुढचा भाग मग आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे शाडू पण दाखवणार आहे. जो मग रंगवायचा आहे तो आपल्याला लाल रंगात घ्यायचा आहे. लाल रंग इथे मी 2 रंग घेतोय आणि एक तिसरा डार्क कलर पण इथे या ठिकाणी यूज करतोय. तर या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर आपल्याला उजेडाकडचा जो भाग दाखवायचा आहे तो लाईट, आणि ज्या ठिकाणी शॅडोज आहे, ज्या ठिकाणी सावली येते, तो डार्क करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, थोडासा इथे सावली दिसते आणि इकडच्या बाजूला सावली येईल. मधला जो पार्ट आहे तो थोडासा लाईट येईल. तर सगळ्यात पहिले जो डार्क पार्ट आहे तो या ठिकाणी मी हलका हलका रंगवून घेतोय. तर हे झालं त्याचं समोरचं तोंड. हे सरळ खाली हाच रंग इथे घेतोय मी आणि त्याला आपण हलका हलका मिक्स करून घेऊ. तर इथपर्यंत हा रंग आपण डार्क लाल जो आहे तो वापरलेला आहे. थोडासा ऑरेंज टाईपचा कलर या ठिकाणी मी यूज करतोय मिक्स करायसाठी. तर या ठिकाणी हा लाईट उजेड दाखवलेला आहे, तसाच उजेड या ठिकाणी पण आपल्याला दाखवायचा आहे. तर हा उजेडाचा भाग या ठिकाणी आपण घेऊ. तर हा उजेडाचा भाग आपण घेतलेला आहे आणि परत हा जो ऑरेंज कलर आहे हा या ठिकाणी मधल्या ठिकाणी मी भरतोय. त्याला थोडंसं आपल्याला लाईट करायचं आहे. रेडला आपण यूज करणार आहे, पण रेड जो आहे तो लाईट दाखवायचा आहे, म्हणून आपण हा इथे ऑरेंज कलर यूज करतोय लाईट दाखवायसाठी. खालचा भाग परत डार्क येईल. तर या ठिकाणी आपण हा कलर अगदी हलक्या हाताने या ठिकाणी मी भरून घेतोय. इथे रेषा रेषा दिसत आहेत तुम्हाला. परत इकडे रिफ्लेक्टेड लाईट येणार आहे. तर हा रिफ्लेक्टेड लाईट मी ऑरेंजच भरून घेतला. तर अशा पद्धतीने आपण हा पार्ट इथे भरून घेतलेला आहे आणि याच्या मधला जो भाग आहे तो पण आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी लाईट येईल. तर लाईटसाठी मी ऑरेंज कलर यूज केलेला आहे आणि डार्क जो येणार आहे तो खालच्या बाजूला, तो आपण डार्क रेड कलर या ठिकाणी यूज करणार आहे. तर या ठिकाणी डार्क रेड हा कलर इथे यूज करतोय. या ठिकाणी आता मी लाल रंग डार्क कलर इथे भरतोय. भरत असताना थोडं केअरफुली इथे मी करतोय. डार्क टू लाईट, इकडच्या साईडला लाईट येईल, इकडे डार्क येईल. तर ही गोष्ट थोडीशी आपल्याला लक्षात घ्यायची, कशी आपण याचा रंगछटा तयार करतोय. रंगछटा तयार करत असताना मी
ऑरेंज वापरलेला आहे रेडमध्ये लाईट करायला आणि इथे डार्क. तर बघा कशा पद्धतीने मी इथे रंगवलेलं आहे. हे रंग तुम्हाला दिसू शकतात मग्ग्याचे. आता बोटानेच हा कलर मी इथे मिक्स करतोय. तर अशा पद्धतीने गोल गोल फिरवून किंवा याला हळूहळू पसरवायचं आहे, याला मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जास्त प्रेस करायचं नाही, जास्त त्याला दाबायचं नाही आहे. कलर मिक्स करताना हळूहळू मिक्स करायचं आहे. व्हाईट पार्ट दिसला नाही पाहिजे, सुटला नाही पाहिजे, याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सगळाच कलर आपण इथे हळूवारपणे इथे मिक्स केलेला आहे. परत आपण ज्या ठिकाणी हा सुटलेला आहे रंग, या ठिकाणी वाटतं आहे की या ठिकाणी आणखीन डार्क पाहिजे होता, त्या ठिकाणी मी थोडं प्रेस करून हा रंग परत या ठिकाणी भरतो आहे. तर हा भरत असताना रिफ्लेक्टेड लाईट जो आहे मागचा हा सुटलेला रिफ्लेक्टेड लाईट, याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तो तिथे सुटलाच पाहिजे. आणि आणखीन आपल्याला लाईट करायचं असेल या ठिकाणी मी हा येलो कलर पण याच्यामध्ये हलका हलका मिक्स करतो आहे. येलो कलर मिक्स केल्यामुळे थोडा लाईट पार्ट आपल्याला हा दिसेल. व्हाईट जो आहे तो पण आपल्याला इथे दाखवायचा आहे. ही जी कडा आहे ही पण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवली गेली पाहिजे. तर या ठिकाणी मी खालची जो भाग आहे त्याला मी डार्क करतोय व्यवस्थित. मधला जो भाग आहे त्याला पण मी डार्क करतोय. ही कडा जी आहे हिला आपण ऑरेंज करू, म्हणजे आपल्या ते लक्षात येईल की हा ऑरेंज कुठपर्यंत आहे. या ठिकाणी वरची बाजू पण आपण ऑरेंजने इथे. व्हाईट आपल्याला सोडायचं आहे. या ठिकाणी व्हाईट हळूच व्हाईट इथे भरायचं आहे. कडेची बाजू जी आहे इथे पण व्हाईट येईल, हा वरची बाजू व्हाईट येईल अशा पद्धतीने. आणि जिथे हायलाईट सुटला आहे त्या ठिकाणी पण आपण हा व्हाईट कलर वापरतोय. तर ज्या ठिकाणी हायलाईट आहे त्या ठिकाणी आणि साईडला थोडंसं लाईट, तर याला आपण मिक्स करून घेऊ. तर हे मिक्स करत असताना इकडे रिफ्लेक्टेड लाईट दाखवायचं आहे. तर तो रिफ्लेक्टेड लाईट पण या ठिकाणी मी दाखवला. इथे लाईट पडलेला आहे, तो पण लाईट या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता ही दांडी जी आहे ही कशी आहे. तर या ठिकाणी लाईट आलेला आहे, तर हा आपण भाग ऑरेंज कलरनी करून घेऊ. जिथे लाईट आहे त्या ठिकाणी हा ऑरेंज कलर. इथे पण आपल्याला व्हाईट पार्ट सोडायचा आहे हलकासा जिथे हायलाईट आहे. तर ही इथे दांडी तयार झाली. वरचा भाग जो आहे हा पण लाईट येईल आणि हा मधला जो भाग आहे हा थोडासा डार्क येईल. तर या ठिकाणी आपण वरती पण थोडीशी शॅडो दाखवू जेणेकरून हा फ्लॅट वाटेल. हा मध्ये गेलेला आहे, या ठिकाणी पण आपल्याला हा डार्क पार्ट करायचा आहे. खालचा जो भाग आहे इथे हा डार्क येईल आणि आतला जो भाग आहे हा अतिशय डार्क येईल. तर या ठिकाणी आणखीन डार्क आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी मी जो एकदम डार्क कलर आहे तो या ठिकाणी हलकासा यूज करतो आहे जेणेकरून तो इफेक्ट त्या ठिकाणी दिला जाईल. खालचा जो भाग आहे हा पण आपण याच्यावर सावली असल्यामुळे हा डार्क येणार आहे. जास्त डार्क दाखवायचं असेल तर या ठिकाणी आपण ब्राऊनचा यूज करू शकतो. इथे जास्त शॅडोज आहेत. तर अशा पद्धतीने हा भाग आपण इथे ब्राऊनने दाखवलेला आहे. आतला भाग थोडासा जास्त डार्क केला आहे मी जेणेकरून हा भाग आपल्याला समजेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मग्ग्याचं ड्रॉइंग आपण केलेलं आहे.
हे करत असताना थोडं केअरफुली करायचं आहे. जसं आता या ठिकाणी वरचा जो बादलीचा ग्रीन कलर आहे हा व्यवस्थित इथे आपण भरून घेतलेला आहे, जेणेकरून हे भाग आपल्याला लक्षात येतील. इथे साईडनी इथे पण व्हाईट पार्ट सुटलेला आहे, हा पण आपण व्यवस्थित भरून घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपलं जे ड्रॉइंग आहे हे झालेलं आहे. इथे जो डार्क पार्ट आहे तो क्लिअर कट दिसला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी ब्ल्यूचा वापर करतोय. इथे पण आपण ब्ल्यूचा वापर करू, कारण की ही कडा व्यवस्थित दिसत नाही आहे. तर ही जर कडा व्यवस्थित दिसली तर हे सगळं आणखीन छान पद्धतीने क्लिअर होईल. तर हलक्या हाताने करायचं आहे, जास्त दाबून याचा वापर करायचा नाही, नाहीतर ते काळा रंग वाटेल. म्हणून या ठिकाणी आपण परत त्याच्यावर लाल रंग फिरून घेणार आहे, त्याला मर्ज करणार आहे, मिक्स करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं ड्रॉइंग कलरिंग इथे झालेलं आहे. कलर करताना नेहमी लक्षात ठेवा की कशा पद्धतीने कलर करायचा आहे. हा मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी. आता मिक्स करताना थोडंसं आपण इयरबड्सचा वापर करू, जेणेकरून, कारण आपलं बोट थोडं मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित ते मिक्स होत नाही आहे, तिथपर्यंत जात नाही. तर अशा पद्धतीने हा रंग झालेला आहे. ग्रीन या ठिकाणी मला जो ग्रीन दिसतोय हा थोडासा कमी वाटतोय, तर हा खालचा भाग जो आहे हा आपण व्यवस्थित करून घेऊ आणि हा ग्रीन इथे हलका ग्रीन या ठिकाणी मिक्स करू. चित्र किती वेळ करायचं आहे, तर साधारणतः तुम्हाला जी वेळ दिली आहे त्यातल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण स्केच केलेलं आहे, आणि उर्वरित जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलरिंग करायचं आहे. कलर करताना या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली जर कोणता कापड दिलेला असेल तर तो रंग देऊ शकता, अन्यथा नुसता आपण या ठिकाणी, आता इथे बघा मी ग्रे कलरचा वापर करतोय. वांग्याची जी शॅडो आहे ती अशा पद्धतीने इथे मी ग्रेचा वापर करतोय आणि त्याच्यासोबत मी ब्ल्यूचा वापर करेल. तर शॅडो दाखवताना जे काही ऑब्जेक्ट असेल किंवा फळ ठेवलेलं असेल किंवा फळभाजी असेल, तर ही जवळ जी आहे याच्या जवळ जो पार्ट येतो हा तुम्हाला डार्क करायचा आहे आणि बाजूला स्प्रेड करायचा आहे. तर या ठिकाणी मी ब्ल्यूचा वापर करतोय, कारण खालचा सरफेस जर पांढरा आहे तर शॅडो तुम्हाला ब्लॅक नाही तर ब्ल्यूइश शॅडो, लाईट ब्ल्यू शॅडो दाखवायचे आहेत. या शॅडोज ज्या आहेत या लाईट ब्ल्यू कलरच्या तुम्हाला इथे दाखवायचे आहे. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. याला इथे मी मिक्स करतो, मर्ज करतो. या ठिकाणी ही शॅडो डार्क येईल वांग्याच्या जवळ, आणि जशी जशी दूर जाईल तशी तशी ती शॅडो मिक्स होत जाईल. काही भाग जर बाहेर गेला तर तो आपण आपल्या नखानी जी शार्प आहे त्याने आपण हा कट करू शकतो, मध्ये घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही शॅडो मी इथे दाखवली आहे. ही शॅडो याला टच केलेली आहे या ठिकाणी ग्रीन कलरला. तर हा ग्रीन कलरचा जो पार्ट आहे हा इथे याला मिक्स झालेली आहे. ही शॅडो इथून वरती गेली आहे. बघा, याचा सरफेस ग्रीन असल्यामुळे या ठिकाणी डार्क ग्रीन आलेला आहे. याचा व्हाईट असल्यामुळे येथे ब्ल्यूइश शॅडो मी दाखवलेली आहे, ब्ल्यू कलरची. ब्ल्यू मिक्स करून ग्रे ब्ल्यू मिक्स केलेला आहे. ही शॅडो या ठिकाणी दाखवली. आता ह्याचं रिफ्लेक्टेड जो पार्ट आहे तो या ठिकाणी पडलेला आहे, तर आपण या ठिकाणी हलकासा ब्ल्यूचा वापर करू. तुम्हाला चित्रात दिसेल की हा जो रिफ्लेक्टेड पार्ट म्हणजे याचा जो रिफ्लेक्शन आलेला आहे, तर हा रेड आणि ग्रीन हा याची रिफ्लेक्शन जी आहे ते डार्क ब्ल्यू कलरचं, डार्क ग्रीन कलरचं आपल्याला दिसेल मर्ज झालेलं. तर अशा पद्धतीने ही शॅडो या ठिकाणी आहे. बादलीची शॅडो आपल्याला इथे दिसत नाही आहे, तर हलकी जी दिसते
ती मी या ठिकाणी हा काळ्या रंगाने थोडासा इथे करून त्याच्यावर ग्रे मिक्स करणार आहे। ग्रे जो आहे हा मी इथे मिक्स करणार आहे। तर ही शॅडो या ठिकाणी डस्टबिनची तुम्हाला दिसेल। आता राहिली मग्याची शॅडो। तर मग्याची शॅडो पण आपण जशी ही गेलेली आहे अशी त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही शॅडो दाखवायची। अशा पद्धतीने ही शॅडो आपल्याला दिसेल। तर ही आपल्याला इकडे मिक्स करायची, मर्ज करायची। तर एकाच अँगलमध्ये शॅडो दिसल्या पाहिजे। जसं याचा अँगल असा आहे तर याचा पण अँगल याच अँगलमध्ये या शॅडो आपल्याला दिसल्या पाहिजे। ही शॅडो इथून येईल तर साधारणतः इथपर्यंत ही शॅडो आपल्याला दिसेल। परत बाजूबाजूने आपल्याला थोडासा डार्क कलर आपण यूज करू आणि मग या ठिकाणी ब्ल्यू कलर यूज करू। तर या ठिकाणी आपल्याला ह्याच्यात ब्ल्यू कलर मिक्स करायचा आहे। तर ही शॅडो आपली स्प्रेड झाली पाहिजे, शॅडो स्प्रेड वाटली पाहिजे। तर ही अशा पद्धतीने शॅडो मिक्स करायची, त्याला मर्ज करायचं, लाईट 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 करत घेऊन जायचं। तर मित्रांनो ही जी झाली शॅडो, याची झाली शॅडो। आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला स्केच पेननी याचं स्केच करायचं आहे। आउटर जो फॉर्म आहे याला आपल्याला स्केच करायचं आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। इथे मी सगळे रंग ठेवलेले आहेत। कोणते जे रंग वापरले ते सगळेच्या सगळे या ठिकाणी मी ठेवलेले आहेत। त्याच्यातले काही मी जवळपास वापरले, जसं स्काय ब्ल्यू वापरलेला आहे, ग्रीन आहे। तर या सगळ्या रंग आपण इथे वापरलेले आहेत। आता आपण स्केच पेन घेऊ आणि स्केच पेननी याला आउटलाईन करू। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तुमचं जे स्केचिंग आहे ते मी याच्या आधी करून दाखवलं होतं। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी रंगकाम करून दाखवलेलं आहे। तर रंगकाम करत असताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे की रंगकाम करत असताना घाई गडबड करायची नाही। घाई करायची नाही आहे, कलरिंग व्यवस्थित करायचं आहे। कलर झाल्यानंतर ह्याची जी बॉर्डर आहे ही मी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर या बॉर्डरच्या बारीक त्या आपण नंतर करू शकतो, शांततेने करू शकतो। तर आता आपण स्केच पेननी स्केचिंग करू। ब्लॅक स्केच पेन घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला स्केचिंग करायचं आहे। याला बॉर्डर करायची आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, बॉर्डर करताना छानपैकी बॉर्डर करायची, त्याच्यामुळे चित्र उठून दिसेल। चित्र उठून दिसलं पाहिजे। हे चित्र आणि इथे केलेलं चित्र तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला रंगकाम हे करायचं आहे। आता आम्ही करतोय बॉर्डर। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी इथे ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे हे एलिमेंटरीसाठी मी रंगवून दाखवलं आहे। बघा या ठिकाणी जी वस्तू घेतलेल्या त्या मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहेत आणि रंग कसे घेतलेले आहेत। तर समजा जर कधी ह्या रेड कलरचा मग्गा आहे आणि रेड कलरची जर बादली आली तर याच्यापैकी दोनपैकी एक रंग तुम्हाला बदलता येऊ शकतो। कारण हे मानवनिर्मित वस्तू असल्यामुळे या आपण चेंज करू शकतो, पण वांग्याचा रंग चेंज नाही करू शकत। तुम्हाला वांग लाल घेऊन चालणार नाही, निळं घेऊन चालणार नाही। तर मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा की मानवनिर्मित वस्तू जर एकसारख्या रंगाच्या आल्या तर त्या दिसणार नाहीत, म्हणून आपल्याला रंग चेंज करायचा आहे। जर या ठिकाणी बादली किंवा डस्टबिन लाल रंगाचं असतं किंवा मग्गा हिरव्या रंगाचा असता तर मी या ठिकाणी मग्गा जो आहे हा लाल रंगाचा घेतला असता किंवा येलो कलरचा घेतला असता किंवा ब्ल्यू कलरचा घेतला असता। तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मानवनिर्मित वस्तू आपल्याला चेंज करता येतात। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला। थँक्यू व्हेरी मच।